हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वाय टी स्टडी AK या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, SSC GD नुकतीच आन्सर की आलेले आहे आणि खूप दिवसानंतर मित्रांनो आपण व्हिडिओ टाकणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत की SSC GD आपला सेफ स्कोअर काय असणार आहे, त्यानंतर मेडिकलचा कट ऑफ आपला किती असायला पाहिजे, त्यानंतर आपण फायनल सिलेक्शनमध्ये म्हणजे तुम्हाला पोस्ट मिळेपर्यंत तुम्हाला किती स्कोर असायला पाहिजे, त्यानंतर नॉर्मलायझेशनचा स्कोर किती वाढला पाहिजे, त्यानंतर तुमचा ॲव्हरेज स्कोर काय असला पाहिजे, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, ज्यांना 2024मध्ये वर्दी घालायची आहे त्यांनी मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण तुम्हाला काहीही कळणार नाही, कारण भरपूर मोठा व्हिडिओ होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी समजावून सांगण्यासाठी मी एवढं सगळं केलेलं आहे. बऱ्यापैकी मित्रांनो मागच्या कट ऑफबद्दल, त्याच्यानंतर आता जो 2024ला कट ऑफ लागणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. तर मित्रांनो, जास्त वेळ न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. आणि मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल किंवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मित्रांनो पुढच्या व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि मित्रांनो पोलीस भरतीची अपडेटसुद्धा तुम्हाला पोहोचत राहील. तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो बघा, 2023मध्ये मित्रांनो SSC GDची जी परीक्षा झाली होती, तर मित्रांनो त्याचा फिजिकलचा कट ऑफ आपल्याला चेक करायचा आहे. तर मित्रांनो, मुलांचा पण चेक करायचा आहे आणि मुलींचा पण चेक करायचा आहे. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्राबद्दलच मी फक्त माहिती घेतलेली आहे, इतर कोणत्याही राज्याची माहिती आपण घेतलेली नाही आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, फिजिकलचा कट ऑफ आहे बघा. तर मित्रांनो हे बघा, तुमच्यासाठी मेहनत घेऊन मित्रांनो हे मी व्यवस्थित जिथल्या तिथं केलेलं आहे, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला PDF मध्ये शोधाशोध करावी लागणार नाही. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र बघा जनरल एरिया EWSचा कट ऑफ बघा 77 वर लागला होता. त्यानंतर बघा महाराष्ट्र नक्षल एरिया EWS बघा 40 वर लागला होता. त्यानंतर मित्रांनो बघा, हा मुलांचा कट ऑफ आहे मित्रांनो, तिथे लिहिलेलं आहे बघा बॉईज. त्यानंतर महाराष्ट्र जनरल एरिया SC बघा 78 एवढा कट ऑफ लागलेला होता. त्यानंतर महाराष्ट्र नक्षल एरिया बघा 59 एवढा कट ऑफ लागलेला होता SC. त्यानंतर महाराष्ट्र STचं मित्रांनो बघा, तर जनरल एरिया 69, नक्षल एरिया 63 STसाठी. तर मित्रांनो OBCसाठी बघू शकता तुम्ही, तर बघा 79 बघा जनरल एरिया, नक्षल एरिया 63. त्यानंतर जनरल एरिया मित्रांनो ओपनसाठी मित्रांनो बघा 84 आणि नक्षल एरिया मित्रांनो 67 कट ऑफ लागलेला होता. तर पुढच्या पॉईंटकडे बोलू आपण. तर मित्रांनो मुलींच्यासाठी बघा, महाराष्ट्र जनरल एरिया EWS मित्रांनो बघा 72 एवढा कट ऑफ लागलेला होता. जनरल एरिया SC साठी बघा 77. त्यानंतर नक्षल एरिया SC बघा 66. त्यानंतर मुलींच्यासाठी मित्रांनो बघा, जनरल एरिया बघा 68 STसाठी. त्यानंतर महाराष्ट्र जनरल एरिया मित्रांनो बघा 74 OBC आणि मित्रांनो नक्षल एरिया OBC बघा 68. त्यानंतर जनरल एरिया ओपनमधून मित्रांनो 82. त्यानंतर नक्षल एरिया ओपनमधून मित्रांनो 71. तर बघा, हे मुलींचे कट ऑफ आहेत आणि हे मुलांचे कट ऑफ आहेत, हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. आता मित्रांनो आपण पुढच्या भागामध्ये काय बघणार आहोत बघा, मेडिकलचा कट ऑफ बघणार आहोत, म्हणजे याच व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बघा, पुढे जाऊ आपण. तर मित्रांनो बघा रिझल्ट बघा, मेडिकलसाठी जो कट ऑफ लागलेला होता तो पण आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. खूप मुलांचे मेसेजेस होते, सर मेडिकलचा कट ऑफ, त्यानंतर तुमचा फिजिकलचा कट ऑफ आणि फायनल कट ऑफ मित्रांनो. तर मित्रांनो आपण काय केलेलं आहे, तिन्ही कट ऑफ एकत्र घेतलेले आहेत, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. तर मित्रांनो बघा, मेडिकलचा कट ऑफ बघा, पहिल्यांदा फिजिकलचा कट ऑफ लागतो, त्यानंतर मित्रांनो फिजिकल झाल्यानंतर मेडिकलचा. तर मित्रांनो हा आहे मेडिकलचा कट ऑफ. महाराष्ट्र बघा, हा मुलांचा कट ऑफ आहे बघा, इथं मी लिहितो बॉईज आणि मित्रांनो इथं मी लिहितो गर्ल. तर मित्रांनो बघा, मुलांचा कट ऑफ बघा, EWS बघा जनरल एरिया 90 एवढा गेलेला होता. मेडिकलचा कट ऑफ नक्षल एरिया बघा 55 EWS. त्यानंतर जनरल एरिया बघा SC, तर मित्रांनो 83 एवढा कट ऑफ गेलेला. नक्षल एरिया बघा 68 SC, तर मित्रांनो बघा 68 एवढा कट ऑफ गेलेला होता. त्यानंतर बघा जनरल एरिया ST मित्रांनो, जनरल एरिया ST मित्रांनो बघा मेडिकलचा कट ऑफ 79 होता. नक्षल एरिया बघा ST 74 एवढा कट ऑफ होता. जनरल एरिया मित्रांनो बघा OBCसाठी बघा 90 एवढा कट ऑफ होता. त्यानंतर नक्षल एरिया बघा 77 एवढा कट ऑफ होता OBCसाठी नक्षल एरिया. त्यानंतर जनरल ओपनमधून मित्रांनो बघा 94 आणि नक्षल एरियामधून मित्रांनो बघा ओपनसाठी मेडिकलचा कट ऑफ 79 एवढा होता. आता मुलींच्यासाठी बघू, महाराष्ट्राचा बघा EWS बघा 79 कट ऑफ होता बघा, EWS जनरल एरिया. त्यानंतर महाराष्ट्र बघा SCसाठी मित्रांनो बघा, मुलींच्यासाठी बघा जनरल एरियामधून 79 एवढा कट ऑफ होता मेडिकलचा. त्यानंतर महाराष्ट्र बघा SCसाठी बघा 78 एवढा कट ऑफ होता नक्षल एरियामधून. त्यानंतर बघा त्याच्या पुढचा पॉईंट बघा, जनरल एरिया ST बघा 75 एवढा कट ऑफ होता. त्यानंतर महाराष्ट्र जनरल OBC मित्रांनो बघा 80 एवढा कट ऑफ होता मुलींचा मेडिकलसाठी. त्यानंतर महाराष्ट्र नक्षल एरियातून मित्रांनो बघा 76 एवढा कट ऑफ होता OBCसाठी. त्यानंतर महाराष्ट्र बघा जनरल एरिया ओपनमधून मित्रांनो 86 एवढा कट ऑफ होता मेडिकलसाठी आणि नक्षल एरियातून मित्रांनो बघा 77 एवढा कट ऑफ होता ओपनसाठी. तर मित्रांनो हे पण तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित बघायचं आहे. तर पुढचा पॉईंट बघायचा आपल्याला. तर हे बघा, हे मुलींचं आहे आणि हे मुलांचं आहे, हे पण तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. तर मित्रांनो आपल्याला वळायचं आहे फायनल कट ऑफ किती लागला होता आणि त्यानंतर त्याच्यावर नंतर आपण चर्चा करू 2023ला मेरिट काय लागलं होतं आणि तुम्हाला फायनलपर्यंत म्हणजे तुम्हाला नोकरी भेटेपर्यंत तुमचे एक्स्ट्रा मार्क किती असले पाहिजेत आणि एक्सेप्टेड कट ऑफ आपण बघणार आहोत. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, पुढचा पॉईंट बघा मित्रांनो, हे फायनल कट ऑफ आहे बघा. तर हे मित्रांनो मुलींच्यासाठी फायनल कट ऑफ किती लागला होता हे आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो बघा, मुलींच्यासाठी बघा, महाराष्ट्रामध्ये BSF बघा 83 वर कट ऑफ लागला होता आणि ती जी
मुलगी होती ती 83मध्ये होऊन गेलं तिचं. CISF बघा, EWS बघा मित्रांनो 103वर, हे दोन्हीसुद्धा काय आहे, EWS आहे. तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता 2023चं आहे. इथं बघू शकता तुम्ही फायनल रिझल्ट आहे बघा. तर मित्रांनो पुढचा पॉईंट बघा, महाराष्ट्र CRPF मित्रांनो बघा 93 कशासाठी, EWS साठी. EWS बघा ITBP 84, जनरल एरिया, BSF जनरल एरिया OBC 85, BSF बघा नक्षल एरिया 83वर कट ऑफ लागलेला होता. हे मुलींचं आहे. तर हे तुम्ही तुमच्या कास्ट वाईज बघू शकता. इथं आहे SCचं, त्यानंतर इथं आहे ST आणि इथं आहे ओपन. हे तुम्ही बघून घेऊ शकता पॉज तुमचा व्हिडिओ करून. तर मित्रांनो BSF मधून बघा फायनल ओपनमधून मित्रांनो 92 एवढा कट ऑफ लागलेला आहे. हे कशासाठी, मुलींच्यासाठी. तर खूप छान संधी आहे तुम्हाला. खूप कमी स्कोरमध्ये सुद्धा कामं होऊन जात आहेत मुलांची. त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायची काही गरज नाही आणि आपण बघणारच आहोत की रिझल्ट काय असणार आहे. तर मित्रांनो हे बॉईजचं आहे बघा, हे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो मी जर तुम्हाला सांगितलं तर सगळं मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ होईल. तुम्ही पॉज करून बघू शकता. नेमकं 2023मध्ये फायनल कट ऑफ किती लागला होता हे पण तुम्हाला बघायचं आहे. तर मित्रांनो आपण मूळ व्हिडिओकडे वळू आता. तर मित्रांनो बघा SSC GD फिजिकल कट ऑफ 2024. तर मित्रांनो मी काय केलेलं आहे तुमच्यासाठी मित्रांनो व्यवस्थित जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी बनवून आणलेल्या आहेत. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, यानुसार चालायचं आहे. जर तुमचे एवढे मार्क असतील, मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला मार्क किती हवेत आणि त्यानंतर तुमचा फिजिकलचा कट ऑफ काय असेल, फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला किती मार्कांची आवश्यकता आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो बघा EWS बघा जनरल एरिया 2023 बघा फिजिकलचा कट ऑफ 77 एवढा गेलेला. नक्षल एरियामधून बघा 40 एवढा कट ऑफ गेलेला आहे. तर मित्रांनो बघा SC मधून बघा 78 कट ऑफ गेला जनरल एरिया. त्यानंतर नक्षल एरियामधून 59, हे महाराष्ट्राचं आहे मित्रांनो. आणि ST मधून बघा जनरल एरिया 69, नक्षल एरिया 63, OBC 79 जनरल एरिया. त्यानंतर नक्षल एरिया 63, ओपनमधून 84 कट ऑफ गेलेला होता मागच्या वर्षी फिजिकलचा. त्यानंतर नक्षल एरिया 67. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघा, 2024मध्ये एवढा कट ऑफ जाणार आहे. हा आपला अंदाजित कट ऑफ आहे. तर मित्रांनो बघा जनरल एरिया EWS कास्टसाठी 80 ते 82च्या दरम्यान जर तुमचा रॉ स्कोर होत असेल आणि तुमचे नॉर्मलायझेशनचे मार्क ते वाढणारच आहेत. तर मित्रांनो बघा 80 ते 82च्या दरम्यान जी मुलं OBCमध्ये आहेत आत्ता सध्या, तर मित्रांनो त्याने फिजिकलची तयारी करायची आहे कारण नॉर्मलायझेशन स्कोर तुमचा वाढणार आहे. तर बघा नक्षल एरिया 42 ते 44च्या रेंजमधल्या मुलांनी सुद्धा तयारी केली तरी चालेल. त्यानंतर SC बघा 80-84 म्हणजे 80+ जी मुलं आहेत त्यांनी रनिंग चालू केली तरी चालते. त्यानंतर नक्षल एरिया बघा 61 ते 64 2024मध्ये हा अंदाजित कट ऑफ आहे. तर बघा त्यानंतर पुढचा पॉईंट बघा जनरल 70 ते 74 ST साठी. त्यानंतर नक्षल बघा 65 ते 67 मार्क तुमचे असतील तर. OBC बघा 81 ते 85 जनरल एरियामधून. त्यानंतर बघा नक्षल एरिया बघा 65 ते 67. त्यानंतर ओपनमधून 86 ते 88. त्यानंतर बघा नक्षल एरिया 69 ते 72. तर मित्रांनो बघा 2023मध्ये 49,000+ जागा होत्या आणि निगेटिव्ह मार्किंग जी होती ती 104 होती. त्यानंतर 2024मध्ये मित्रांनो बघा निगेटिव्ह बघा 108 आहे आणि आता 26,000 जागा आहेत. तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो बघा EWSच्या मुलांना समजा जर तुम्ही 80+ असाल ना तर मित्रांनो तुम्ही फिजिकलची तयारी आरामात करू शकता. त्यानंतर SCच्या मुलांना सांगतो बघा 80+ असाल तरीसुद्धा तुम्ही फिजिकलची तयारी करू शकता. STमधून मित्रांनो तुम्ही जर 75+ आत्ता असाल तर मित्रांनो आरामात तुम्ही फिजिकलची तयारी करू शकता. त्यानंतर बघा OBC मित्रांनो जर तुम्ही 85+ असाल आत्ता तर मित्रांनो तुम्ही रनिंगची तयारी करू शकता. ओपनमधून मित्रांनो तुम्ही जर 90+ असाल आत्ता सध्या तर मित्रांनो तुम्ही फिजिकलची तयारी करू शकता. तर मित्रांनो बघा प्रत्येक जणांचे 10 ते 15 मार्क वाढणार आहेत. त्यामुळे या 80वाल्याचे मार्क वाढून किती होतील बघा 95. आणि तुम्हाला मी मगाशीच सांगितलं EWSचा कट ऑफ फायनलचा किती लागलेला होता. त्यानंतर बघा CISF तुम्हाला काय भेटणार नाही पण शेवटची पोस्ट कोणती ना कोणती तरी भेटू शकते. तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता म्हणजे 1-2 मार्काचा फक्त गॅप आहे आणि मी जेवढा कट ऑफ सांगितला आहे त्याच्यावरती तुम्ही डिफेंड राहिला तरी चालेल. काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तर मित्रांनो नॉर्मलायझेशन होऊन मित्रांनो तुमचे 10 ते 15 मार्क वाढणार आहेत. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. तुम्ही आरामात फिजिकलची तयारी करू शकता आणि मित्रांनो तुमच्या पुढच्या भरतीची तयारी करू शकता तुम्ही. जर मी सांगितलेल्या रेंजमध्ये जर तुमचा स्कोर असेल तर तुम्ही फिजिकलच्या तयारीला लागा आणि आता तुम्ही मित्रांनो पुढच्या भरतीची तयारी करू शकता. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या महाराष्ट्र पोलीससुद्धा चालू आहे, तिथेसुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. तर मित्रांनो अभ्यास करत राहा, फिजिकल चालू ठेवा. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.